ठेवली आहे. गरिशियाने खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. चांगले चेंज ऑफ पेस करतात, कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, कधी बीमर, कधी कॅट बॉल. तर या सगळ्या गोष्टी मात्र स्ट्राईकला कोण आहे? आसिफ. आणि नॉन स्ट्राईकला आहे हिरेन मात्रे, मागच्या सामन्याचा हिरो. स्टार्ट ऑफ द मॅच अंपायर से लेट्स प्ले मिस्टर गिरीश. पहिला चेंडू क्लीन बोल्ड, फर्निचर उद्ध्वस्त. हीच तर मजा आहे. येस सर, काय म्हणाले या विकेट बद्दल? अनबिलिव्हेबल, कारण पहिल्याच बॉलवर इतक्या पेसने मुनाफने यष्टीवेदी बॉल हाताळला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आसिफ, ज्याने एक चांगली सुरुवात नेहमीच मिळवून दिलेली आहे अम्मू 11ला, आता त्याला मात्र या चांगल्या ठिकाणी चांगली सुरुवात मिळवून देता आलेली आहे. पहिल्याच बॉलवर म्हणजे रॉयल डकवर बाद होतोय फलंदाज आसिफ. हो यस, ज्याप्रमाणे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर नाचली होती, तुम्हाला माहिती आहे, कोंबडी पळाली किती फास्ट, त्याचा डबल फास्ट हा वेग होता या गोलंदाजाचा, असं म्हणायला हरकत नाही. यस, पहिल्या चेंडूवर पहिली विकेट, किती कॉन्फिडन्स वाढतो असं म्हणजे मला सांगण्याची गरज नाही. बघायचं आहे लालाला सुद्धा आज आपण इकडे बघतोय, मुर्द्या गावातील आज आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ऑलराऊंडर खेळाडू सस्त्यामध्ये बाद होते तो म्हणजे आसिफ. आता नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे अमय. ते दडपण स्पष्टपणे पाहायला मिळते जेव्हा आपण सेमीफायनलचा सामना खेळतो. 24 संघांपैकी आपण टॉप 3 वर येऊन पोहोचलेलो आहोत आणि टॉप 3 ला टॉप 1 मध्ये बनवायचा असेल तर मात्र तो खेळ देखील अपेक्षित आहे. त्याचमुळे दडपण हा शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये असायला नको. तो जर तुमच्या डिक्शनरीमध्ये असला तर तुमचा खेळ मात्र तितकाचा फायद्याचा होणार नाही आपल्या संघासाठी. येस, सेमीफायनल आहे. गिरीश कलावते एंडकडून, हो हो, फुल लाईन डिलिव्हरी होती, बघायचंय झेल होईल का? व्हॉट अ कॅच. जंगल में शेर, बाहों में मोर, जंगल में शेर, बाहों में मोर, शेरों में चोर हो रामा. धन्यवाद धन्यवाद. यश, मनीष पाटील सर, गोटे अंपायरची आठवण होते का? आता या ठिकाणी सर्वच गोटे अंपायर म्हणून तुम्हाला पाहायला मिळतील. नृत्याविष्कार सादर करताना तुम्हाला पाहायला मिळतात. प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांच्या भावना तुम्हाला मैदानाच्या आत नक्कीच वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत असतीलच. यस, विकास पाटील इकडे बसलेले आहेत. विकास पाटील दादा नेहमी सांगतात, यतो धर्म ततो देया. जिकडे मेहनत आहे तिथे विजय निश्चित आहे, लक्षात ठेवा. मेहनत करायला विसरू नका. आता ऑन हॅट्रिकवर आहेत. आतापर्यंत मला वाटतं या स्पर्धेमध्ये 5 हॅट्रिक झालेले आहेत. 6वी हॅट्रिक होईल का? मिथूनला तुम्ही बघतायत, आणखीन एक, हो क्या बात आहे, गुड बॉलिंग. खासियत बघा गिरीश वोरा यांची, आज जवळजवळ 8 ते 10 बॉलांचा रनअप आहे. मात्र जेव्हा रिलीज ऑफ द डिलिव्हरी आहे ना, काय भन्नाट वेग आहे सर. खूप कमी गोलंदाज असतात की 8 ते 10 पावलांचा रनअप ठेवून इतक्या वेगानं जलद गतीने ते चेंडू हाताळत असतात. हा तर जलद गतीने, हा द्रुत गतीने चेंडू हाताळला गेलेला आहे. एक्सप्रेस स्पीड मिळते प्रत्येक बॉलवर. बॅक टू बॅक 3 डॉट. येस, पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स, तिसरा चेंडू डॉट टाकतायत मिथूनसाठी. हो हो, मुखातून थोडासा व्हॉइस निघाला, सकवा देऊन गेला यष्टीरक्षकाला. एक धाव दुसऱ्या देवासाठी कॉल दिला होता. चला, थोडं टाइम का होईना, अकाउंट तर ओपन झालेलं आहे. श्री गणेश झालंय, धावसंख्या ती म्हणजे. प्रत्येक संघ चांगली सुरुवात करून देण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत असतो. या ठिकाणी विथ द बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खूप कमी वेळा आपण पाहतो गोलंदाजांना खेळपट्टीचा फायदा होतो. या ठिकाणी कॉन्क्रीटची खेळपट्टी असूनही जास्तीत जास्त क्रिकेट खेळलं जाते मुनपच्या वतीनं. त्याचमुळे या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर सुद्धा प्रॉपर पिचिंग, प्रॉपर बाउन्स आणि प्रॉपर लेंथ आतापर्यंत हाताळलेली आहे. वंडरबॉय गोडदेव हिरेन मात्रेला तुम्ही इकडे बघतायत. या अगोदर काय षटकार मारला होता. सन्मान्य अरुण कदमभाईंकडून 500 रुपये सुद्धा त्यांना देण्यात आले होते. गिरीश वोरा, यस, आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या ती म्हणजे 1-2 गडी बाद झालेले आहेत. सेमीफायनलचा सामना तुम्ही बघतायत. 1983चा कोण विसरेल. 22 जून 1983. स्थळ होतं मँचेस्टर, संघ होता इंग्लंडचा. जोरदार अपील. अंपायरचं बूट आकाशामध्ये. अंपायर्सना विनंती आहे, क्लेरिफिकेशन देऊ नका, तुमचं डिसिजन घ्या. क्लेरिफिकेशन द्यायची काय गरज नाही. भले फलंदाज किती आर्ग्यू करून दे, काही करून दे, तुमचं डिसिजन घ्या. हिरेन मात्रे. थँक्यू.
अडचणी या खरंच मोठ्या नसतात. आपण विचार करून करून त्या अडचणी मोठ्या बनवत असतो. या ठिकाणी मात्र हिरेनने त्याचा तो प्रॉपर पारंपरिक अंदाज दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याला स्लॉग हिट करायला आवडते, बॉडीला रोल करून खेळायला आवडते, पण यावेळेस तो स्टंपच्या समोर पकडला गेला आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. तिसरा धक्का बसतोय. 1 धाव 3 गडी बाद. नेहमी आपण धावा जास्त बघतो, विकेट्स कमी असतात. या ठिकाणी विकेट जास्त आहेत, धावा कमी. यस सिकंदर जरी आउट झाला असला तरी बघा सुलतानची एंट्री झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर आमिर अम्मू आत्तापर्यंत त्यांच्या बॅटमधून जे षटकार आलेले आहेत ना, फक्त लांबच लांब. मात्र बघायचं आहे आता ही अग्निपरीक्षा आहे आज अम्मूसाठी असं म्हणायला हरकत नाही. गिरीश शोरा बॉलिंग मार्कवर तुम्ही बघताय धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त 1-3 विकेट्स आपल्या नावावर आत्तापर्यंत गिरीशने केलेल्या आहेत. स्ट्राईकला तुम्ही अमूलला बघतायत काहीतरी फिल्डिंग्समध्ये थोडंसं चेंज करतायत. मात्र प्लीज वेळ वाया घालू नका. खचाखच रसिक प्रेक्षक. हो हो बघा मान सन्मान फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण बघा. आय रिमेंबर. आता मात्र बघा ही चूक झाली का बघे बेल्स डाऊन होणं गरजेचं आहे. स्टंपला बॉलने इम्पॅक्ट केलं तर सुद्धा जर बेल्स डाऊन झाले नाही तर मात्र तुम्हाला फलंदाजाला बाद देता येणार नाही. खूप चांगल्या ठिकाणी या ठिकाणी मोमेंट्स पाहायला मिळाल्या. एक चूक झाली लगेचच धाव पूर्ण केली गेली. ती धाव कशी असेल ते आपण पंचांकडून लक्षात घेऊया. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. यस बघितलं तर बेल सोडली नाही. बघा आम्ही नेहमी सांगतो 70% मेहनत आणि 30% तुमचं लक भी उसका साथ देता है जिसमें जीतने का जज्बा होता है. आणि नशिबाने इकडे साथ दिलेली आहे. बॉल फेकला होता, बेल्स खाली पडले नहीं. तकदीर बनाने वाले तूने कमी न की, कब किसको क्या मिला ये तो मुकद्दर की बात है. चांद पे जाने वाले सितारों पे नहीं उतारा करते क्योंकि वो तो खुद गिरते रहते. तर मात्र बघायचं आहे नशिबाने अम्मूला साथ दिलेली आहे. त्याचा फायदा अम्मू घेईल का. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 2-3 गडी बाद झालेले आहे. 3 षटकांचा सामना आणि गोलंदाजी मार्कवर तुम्ही इकडे बघतायत मिस्टर विशाल माची बॉलिंग ट्रॅकवर आहे. RK मोरवा या संघाकडून ग्रामीण क्रिकेट खेळतो. पहिली सुरुवात चांगली मिळालेली आहे. गोलंदाज मात्र मुनाफने काय बहारदार सुरुवात मिळवून दिलेली आहे. पण सातत्य या शब्दाला क्रिकेटमध्ये विशेष महत्व आहे. आता जर त्याच्याच पावलावर पाऊल टाकून म्हणजेच गिरीशच्याच पावलावर पाऊल टाकून जर विशालने चांगली गोलंदाजी केली तर मात्र वरचष्मा असेल टर्फ एडिक्ट पप्पू इलेव्हनचा. विशाल पहिला चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला होता. बघायचा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. आज या MBPL चा कॉमेंट्री बॉक्सचा मध्ये आलेला चमत्कारिक चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 6. नितीन पाटील उमेश इकडे बघतायत. बिलनची नागिन निघाली. जखमी वाघीन आणि जखमी नागिन खूप खतरनाक असते. खुल्या मैदानामध्ये सापाला पकडलं खूप सोपं आहे. मात्र एकदा बेळामध्ये गेला ना मग त्याला तुम्ही पकडू शकत नाही. बॅकफुटला जाऊन काय स्लाइस केलंय आणि एक गॅप शॉट सिलेक्शन बघा. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि डीप पॉइंटला आणि मोठा गॅप आहे. तो गॅप शोधण्यामध्ये यश मिळालेलं आहे अमूला आणि त्याच्या वतीने एक चौकार खेचला गेला आणि धावांची कोंडी जी वाढली होती ती कोंडी फोडणारा हा चौकार मात्र फायद्याचा ठरलेला आहे. धावसंख्या पुसते ती म्हणजेच 6 या आकड्यावर. पुन्हा एकदा विशालला तुम्ही इकडे बघतायत आमच्या कॅमेरामॅन कडून गोलंदाजी करताना. शॉट ऑफ लेन पुल द वे खानों के खान. ये है हमारे मिस्टर आमिर खान. सोनू तुझा मायावर भरोसा नाही का. सोनू तुझा मायावर भरोसा नाही का. सोनूची आई कशी टेक्सी तिला आवडते टेक्सी तिचा आवाज सर या षटकाराबद्दल काय म्हणाल. बघा जबाबदारी हा खूप महत्त्वपूर्ण शब्द आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्याला आपण रिस्पॉन्सिबिलिटी क्रिकेटमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दाला महत्त्व आहे आणि या जबाबदारीचा स्वीकार करताना स्वतः संघमालक आहेत, स्वतः कॅप्टन आहेत. या दुहेरी भूमिकेमध्ये असताना मी उत्कृष्ट बॅटर सुद्धा आहे तेच पाहायला मिळालं आणि अकोटप्पाच्या बॉलला पुल डबे करताना या षटकाराने मात्र पुन्हा एकदा धावांचा पाऊस घालण्याची सुरुवात केली. पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर 6, धावसंख्या पोहोचते 12. गोलंदाजाला गोलंदाजी करताना दाखवायचा होता युट्यूबचा टावर. मात्र आमिर खानने दाखवली षटकार मारून आपली पॉवर. 12. पुन्हा एकदा विशाल. यस बॅक टू बॅक इज ऑन फायर मिस्टर अमो. तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं क्या.
धन्यवाद धन्यवाद. बॅक टू बॅक 2 षटकार तुम्ही इकडे बघतायत आणि या 2 षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 18 आकडा आला. ऑस्ट्रेलियाची एक आठवण झाली आत्ताच. 18 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया टीमची हालत अशी झाली का त्यांना पहिल्या इनिंगमध्ये 200 धावाचा पल्ला गाठता आला नाही प्लसमध्ये. याच्यासाठी 18 वर्ष लागली. धावसंख्या ती म्हणजे 18. शॉट ऑफ प्लेन. येस, बॅक टू बॅक 3-6. सांग देशी का मला चुम्मा विजय अनिल या षटकामध्ये फक्त धावा होत्या 2. वाटलं होतं की हा लो स्कोरिंग सामना रंगणार आहे, पण क्रिकेट हा खेळ प्रत्येक षटकामध्ये रंग बदलत असतो आणि तो रंग बदलण्याची सुरुवात केलेली आहे. रंग बदलण्यासाठी प्रमुख भूमिका घेतलेली आहे अमूने. या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल्स त्यांनी घेतले. 4 बॉल्समध्ये 22 बनवल्या. सांघिक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे 24 धावा. अमू 11 काश्मीरा 24. गोलंदाजाला नक्कीच अम्मू भाईजानला दाखवायचा होता बाहेर जाण्याचा गेट. षटकार मारून अम्मू भाईजानी सांगितलंय मी आहे तुझ्यापेक्षा ग्रेट. 24 बडा धमाका, बडा इलाका, बडा धमाका. बोलबाला सध्या अम्मू भाईजानचाच आहे. मनीष पाटील सर मी सांगितलं होतं जेव्हा जेव्हा यांना बघितलंय ना फक्त षटकार. विशाल. यस, आता एलिव्हेशन कमी आहे. मोठा मासा गळ्यात बघायचा आहे. तिकडे लाला होते. ड्रॉप द कॅच. या अगोदर पांडेजींनी मस्त आठवण करून दिली होती ती त्या 2003 ची. मिड ऑफला होते अब्दुल रजाक, गोलंदाज होते वसीम अकरम आणि सचिन सरांचा 36 धावसंख्येवर कॅच टाकला. तुझे मालूम है तूने किसका कॅच डाला? क्रिकेट के भगवान का और ये वर्ल्ड कप का भी कॅच डाला. तर तो क्षणाची मला लालाने आठवण करून दिलेली आहे. इतका मोठा मासा आहे, इतकी मोठी विकेट आहे, कॅच पकडायला पाहिजे होती. ड्रॉप द कॅच आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 26. विशाल तयार. लो फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. अक्षय सोनी आता विकेट किपिंग सोडून आउटफील्डमध्ये आलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे या सामन्याचं महत्त्व. या अगोदरच्या सर्व घडामोडी आपण खेळलेल्या आहेत. आता मात्र आपला खेळ चांगला राहिला नाही तर आपला जो फॅन फॉलोईंग बेस आहे तो कुठेतरी नाराज होईल. त्याचमुळे मात्र 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 27 धावा. पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकात 25. बघा काय क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा. अम्मू भाईजान डगआउट मध्ये चेयर अप करतायत. अम्मू भाईजानला आज की ये शाम होगी क्या अम्मू भाईजान के नाम. चला ड्रिंक्स टाइम. चला पाणी न्या. प्लीज. पाणी खपला. अवघड गाव आहे, पाणी खपाचं नाही. तलाव 2-2 आण. कस्तुरीची खरी ओळख मित्रांनो तिच्या सुगंधाने होते. सूर्याची खरी ओळख त्याच्या किरणाने होते. व्यासपीठाची खरी ओळख विकास पाटील दादांच्या आगमनाने होते आणि एखाद्या चांगल्या खेळाडूची ओळख त्याच्या टॅलेंटनी होते. काय टॅलेंट आहे अम्मू भाईजानच्या बॅटमधून. जबरदस्त डगआउट मॉडेल. मला वाटतं जबरदस्त आवाज इकडे येतोय. पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 25 टोटल धावा 27. ही ऊर्जा खूप महत्वाची आहे. प्रेक्षकांची ही ऊर्जा महत्वाची आहे तुमच्या लाडक्या चाहत्यांची आणि चाहत्यांचा विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असता आणि टाळ्यांचा आणि शिट्ट्याचा आवाज जेव्हा तुमच्या कानावर पडतो खेळपट्टीवर असताना एक नव ऊर्जा तुम्हाला नेहमीच मिळत असते आणि ती नव ऊर्जा पाहायला मिळते आमिरच्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये. नवीन गोलंदाज आदर्शला तुम्ही बघतायत. आता आदर्शवर ॲज अ पाटील सर जर बघितलं तर काय प्रेशर असेल का, काय वाटतंय? नाही, आदर्श खेळ या अगोदर मी पाहिलेला आहे ज्याने डिफेंड केल्या होत्या जवळपास 10 धावा 6 बॉल्समध्ये. त्याचमुळे त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे शेवटच्या षटकाच्या हाताळणी करण्याची. त्याचमुळे त्या कॅपॅबिलिटीचा स्वीकार करताना पाहूया तो पॉझिटिव्ह अप्रोच या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय काय. जर पाहायला मिळाला पुन्हा एकदा टर्फ एडिक पप्पी 11 संघ कमबॅक करेल. आदर्शला प्रत्येक विकेटला 500 रुपये आहेत. पहिला चेंडू बघा लॉफ्ट करायचा होता, सक्सेसफुल होत नाही. येस आदर गुड्डू रंगाला यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे विकेटसाठी 500 रुपयाचं. चला एकदाच फक्त पुकारलं जाईल, वारंवार पुकारलं जाणार नाही. गुड्डू रंगीला विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस. चला मॅच ऑन आहे. पहिला बॉल मात्र आदर्शने आपल्या नावावर केलाय. धन्यवाद.
आदर्शाने पहिला चेंडू टाकला डॉट, कारण तो झाला हॉट. बघायचा आहे दुसरा चेंडू प्रगतीपथावर कॅमेरामॅनच्या समोरून. फुलटॉस चेंडू बाहेर जाईल का? यस, हा चेंडू जातोय. चमत्कारिक ऐतिहासिक MBPL चा ब्रँडेड षटकार. आम्ही पिंजे शिकवा सांग दे शिकवा मला चुम्मा, सांग भेटशील कवा मी पिंजे शिकवा सांग दे शिकवा मला चुम्मा. जे अनिल इन द मिक्स. 33 मनीष पाटील सर. बघा, एक चक्रीवादळ आतमध्ये आलं, मात्र ही आता सुनामी बनलेली आहे. आणि ते वादळ थांबण्याचं नाव सुद्धा घेत नाहीये ना. पण या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी चालू आली होती, पण मात्र गिरीश त्या ठिकाणी चुकला. 6 धावा मिळाल्या. हवेत आहे बॉल, खूप चांगला बॅट्सविंग आहे क्षेत्ररक्षक गिरीश. पुन्हा एकदा बॉल खाली येतोय. जजमेंट चुकलं होतं, पण कॅच खरी होते. क्विक रिप्लाय बाय गिरीश बोहरा. तुझे डोले नवीन बॅटर. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये विकास पाटील दादांना कबड्डीचा सामना आठवायचा, कारण ज्या वेळेला 5 वर्ष कॅप्टन राहिलेले आहेत दादा, आणि ज्या वेळेला एंट्री व्हायची ना विकास दादांची, तेव्हा असाच एन्जॉय आणि आवाज यायचा. मला असं वाटतंय या दिवसाला जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की हा आजचा दिवस 12 फेब्रुवारी 2023 हा जागतिक नवगर जत्रा दिन म्हणून जाहीर करावा. इतकं जत्रेचं स्वरूप तुम्हाला या प्रेक्षकांचं पाहायला मिळते. 10 चेंडू 32 धावा आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी. त्यांना माहिती आहे आज नावासाठी नाही, आज संघासाठी आणि गावासाठी तर खेळायचंच आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो म्हणजे भरत. नाव घेतलं होतं आम्ही, भरत लॉर, भरत वाघेला, भरत मेयर, त्याच नावाचं गुणवंत फलंदाज मिस्टर भरत मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या वेळेला आदर्शनी विकेट घेतली ना, त्यावेळेला तुमचं लक्ष होतं का नाही? त्यांनी डगआउटमध्ये बघितलं आणि सांगितलं कमान चेहरा. म्हणजे मैदानाच्या आतून देखील ते ताशेरे ओढले जातात या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावर. आदर्श बॉलिंग ट्रॅक ओव्हर द विकेट. हवेत आहे ऑपॉर्च्युनिटी. परत आले अक्षय सोनी, इझिली येतो आणि पिक करतोय फलंदाज. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय टीम अमू 11. जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामने, मोर सामने, तेरे पीछे पीछे चलूं जैसे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामने, तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर क्या बात सामने. आहे. ज्युनियर गोट्यांपर आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. काय डान्स करतायत जबरदस्त थोडंसं. आणि मनीष पाटील सरांनी सांगितलं जत्रेचं स्वरूप आलेलं आहे खरोखर. ह्याच्या 2 तारखा आहेत ना, या तर आजची तारीख तर स्पेशल इतिहासाच्या पानावर आणि या नवगरच्या मातीच्या कणावर आणि रयतेच्या मनावर सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. आजचा हा दिवस गोल्डन डे. टेनिस क्रिकेट वर्ल्ड, क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघतायत. खाच्या खाच रसिक प्रेक्षक आज या मॅचचा आनंद घेत आहेत. खचाखाचा शब्द मात्र नेहमीच खेळाडूंना जास्तीत जास्त प्रेरित करत असतो चांगला खेळ करण्यासाठी. आणि पाहूया आता ऑन विकेट हॅट्रिक बॉलिंग मार्कवर आदर्श तयार होतोय ओव्हर द विकेट. यावेळेस बॉलला केलंय फ्लिक, पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पोचेल बॉलवर तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात इझिली. 2 धावांची वाढ होते. 3रा धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल. मिथून वावतोय, पण या ठिकाणी मिथूनला परतीचा प्रवास करावा लागेल. हा बसतोय धक्का क्रमांक 5. टीम 6वा धक्का बसतोय टीम अमू 11 ला. विकेट डाऊन. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली. हली बली हली बली हली बली. थँक्यू. चला मला लगेच राकेश लगेच जा प्लीज. नॉन स्ट्राईक एंडला तुला थांबायचं आहे. चला मिथून आपण बाहेर यायचं आहे. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकाला. धावसंख्या 35 झाले. 6 गडी बाद 35 धावा. चांगला बॅकअप दिलेला आहे आदर्शने या षटकामध्ये टीम पप्पू 11 टर्फ ॲडिक्ट्सला. येणाऱ्या काळामध्ये आता शिमगा लवकर येतोय असं वाटतंय का? खरोखर होळी उत्सव सुरू आहे आणि जबरदस्त एन्जॉय सेलिब्रेशन. तमाम जनतेचं लक्ष वेधून राहिले. ही ट्रॉफी कोण उचलणार? शेवटचा चेंडू. यस, पुन्हा एकदा बघा, खेळायचा होता कर्लीला, मात्र चेंडू गेला वरळीला असं म्हणायला हरकत नाही. ऑन साईडला खेळायचा होता, थर्ड मॅन रिझनमध्ये गेला. आणि या धाबेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 37. 37 धावा झालेल्या आहेत 18 चेंडूमध्ये. मला वाटतं 38 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. आज टर्फ ॲडिक पप्पू 11 या संघाला
जेव्हा सेकंड इनिंग इकडे सुरुवात होईल त्यावेळेला थोडीशी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं आम्ही चेंज करतोय. पुन्हा एकदा आज पांडे सराजींना आम्ही इकडे इन्व्हाइट करतोय आणि याच्यापुढे नक्कीच विनंती करतोय मनीष पाटील सर आणि पांडेजी तुम्ही जॉईन करा. खूप मजा झाली, धमाल झाली. पहिल्या दिवसापासून 2 दिवस मनीष पाटील सर आमच्या जोडीला होते. सध्या नायगावला आहेत मोहन पाटील दादांची जी खूप मोठी स्पर्धा सुरू आहे. मात्र वेळात वेळ काढून आज खरोखर मनीष पाटील सर तुम्ही इकडे आलात, थोडीशी रंगत आली, मजा येते बघा. एक समालोचक किती चांगला बोलून दे काय मजा नाही, मात्र 2 दिग्गज समालोचक जेव्हा एकमेकांशी प्रश्न विचारतात आणि ती एक वेगळी मजा असते. रसिक प्रेक्षक सुद्धा बोलतात का त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये पण आम्हाला द्वंद्व युद्ध दिसलं पाहिजे, यहाँ से एक डायलॉग तर यहाँ से एक डायलॉग, अशी मजा झाली पाहिजे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आम्ही इकडे स्वागत करतोय. सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून येणाऱ्या 1 ते 4 मार्चला टेनिस विश्वातील सगळ्यात मोठी स्पर्धा आहे 5 लाखाची. समित तरी दादा आमच्या इकडे आहेत, एन्जॉय चालू आहे, सेलिब्रेशन चालू आहे. ढगाटमधून काय आवाज इकडे येतोय. आता सगळ्यांच्या नजरा आणि संघ मालकचे हात आतुर झाले असतील ही पहिली ट्रॉफी उचलण्यासाठी. यस पांडेजी प्लीज वेलकम. थैंक यू नितिन सर. और क्या लाजवाब यहाँ पर मुकाबले हम देख रहे हैं. और बिल्कुल मनीष जी आप हमारे साथ यहाँ पर जुड़े हुए हैं और आंकड़ा इस समय है मनीष जी 38 रनों का जो लक्ष्य रखा है, आपने देखा कि किस तरह से जब अम्मू 11 बल्लेबाजी कर रहे थे, एक संघर्ष भरी घड़ी वहां पर चल रही थी, रनआउट हुआ था और आमिर कहीं ना कहीं डेंजर जोन में आए थे, लेकिन भाग्य ने उनका साथ दिया. बेल्स ऊपर उठा, फिर अपनी जगह आ गया. तो ये मैच का दृश्य बदला और आमिर ने 32 रन खेल लिए. वो नसीब की जो बात रहती है ना क्रिकेट में, ती नशिबाची साथ त्यांना मिळाली. नशिबाची साथ मिळाली आणि त्यानंतर मात्र त्याच्या वतीनं 32. बघा एकटा संघमालक झुंजला आपल्या संघासाठी, बाकी कोणीच त्या संघमालकाला साथ दिली नाही. पण आता इक्वल पोझिशन जर आपण पाहिली तर एक चांगली सन्मानित धावसंख्या बनवलेली आहे. एक टार्गेट सेट केलंय आणि टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी अक्षय सोनी एका एंडला असेल गिरीश भोरा. बिल्कुल मनुष्य के साहस से कुछ बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. तो यहां पर मनुष्य का साहस और साहसी प्रयास करना होगा. अक्षय सोनी बिल्कुल सही कहा आपने. स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर गिरीश बोरा, मुनाफ के नाम से जाने जाते. ओवर की पहली गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई इसे खेल दिया शॉर्ट मिड विकेट पर. राकेश वहां पर मौजूद और जल्दी 1 रन पूर्ण करते हुए खाता उन्होंने खोलते हुए अमय गेंदबाजी कर रहे हैं. अमय की अगर बात करें कदकाठी में, ये अपने कदकाठी का अच्छा उपयोग करते हैं गेंदबाजी के जरिए और एक बेहतरीन एक्शन है. और जब चलते हैं इनको देखो, आप गेंद को रिलीज करते हैं, वहां पर जंप देखे एट द टाइम ऑफ डिलीवरी, जब गेंद को डिलीवर करते हैं तो जंप बहुत बढ़िया रहता है. दाएं हाथ से ओवर द विकेट, यहां पर ये पुल स्ट्रोक और गेंद गई लॉन्ग ऑन बॉल लाइन के बाहर. एमबीपीएल सिक्सर. अगर आप मार सकते हो तो हम भी मार सकते हैं आणि तोच आविर्भाव पाहायला मिळाला गिरीश भोराच्या वतीनं. तो इकॉनॉमिकल राहिला होता पण त्याच्या वतीनं आता फलंदाजीच्या माध्यमातून एक धुवादार स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावांचा षटकार, धावसंख्या 7. अमेय की ये गेंद एक बार फिर से पटकी गेंद, छोटी गेंद, यहां पर करारा प्रहार और ये गेंद जाती हुई सीमा रेखा पार. 6 रन. पुन्हा या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळालेला आहे. सर्वांचा फोकस राहिला होता अक्षय सोनी या नावावर, पण आता फोकस हटलेला आहे आणि मुनाफने मात्र असे 2 स्ट्रोक खेळले की प्रेक्षकांना प्रवृत्त केले त्यांच्या खेळाकडे पाहण्यासाठी. घंटो काका मिंटो में बॅक टू बॅक 2 षटकार, धावसंख्या झाले 13.
15 गेंदों में 24 रनों की आवश्यकता दीपक ठाकुर की तरफ से। गिरीश के लिए इनाम, सिक्सर जड़ते हैं तो 5,000 की राशि। यहां पर ये प्रहार आया और दीपक ठाकुर क्या, लेकिन यहां पर विकेट गिरता हुआ, विकेट गिरा पहला। तरी तुला छळलंय मनलाय चुरगळलंय आतमधलंय जडलंय तुला कसं नाही कळलंय मन माझं लय गडबडलंय धक्का बसला धडधडलं. या ठिकाणी बक्षीस लागलं आणि फलंदाज जलजीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. साहजिकच आहे, आपण संध्याकाळच्या सत्रात येऊन पोहोचलेले आहोत. बॉल ट्रॅव्हल तितकासा होत नाही हवेमध्ये आणि त्याचमुळे पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गिरीशचा झाला, पण मात्र त्याने त्याची कामगिरी पूर्ण केली आहे. टाळ्या होऊन जाऊ त्या गिरीशसाठी. एक झुंजार खेळ त्यांच्या वतीनं खेळला गेला आणि आता पहिला फलंदाज बाद झालेला आहे टफ ॲडिक्स पप्पू 11 या संघाचा. पण एक चांगली सुरुवात गिरीशच्या वतीने मिळालेली आहे संघाला. बिल्कुल अच्छी शुरुआत वहां पर गिरीश बोरा ने दिलाई है। एक आतिशी पारी की उन्होंने शुरुआत दिलाई। 12 रन बनाकर अब पवेलियन के लिए रवाना हुए। अब उनका स्थान लेने गए हैं नए बैट्समैन राकेश। अक्षय सोनी अभी भी नॉन स्ट्राइकर एंड पर। चला, एक बक्षीस आहे राकेश पाटील यांचे, सारंग हॉटेल यांच्या वतीने बक्षीस आहे. जर पहिल्याच बॉलवर म्हणजे षटकार मारला तर 1,000 रुपयाचं बक्षीस किशोर शेट्टी यांच्या वतीनं आणि दीपक ठाकूर यांच्याकडून 2,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालं राकेश साठी. बॉलला खूप जास्त राईज मिळाला होता. व्हाईट बॉलचा इशारा, एक धावेचा मोहित बोनस. टर्फ ॲडिक्टला धावसंख्या पोहोचते 14 वर. इस मैच में अब रोमांच आता हुआ, क्योंकि ये मुकाबला जिस अंदाज में आमिर ने बल्लेबाजी की थी उसी अंदाज में यहां पर शुरुआत दिलाई थी गिरीश ने। अक्षय इस बार देखिए क्या डेलिकेट लेट कट करते हुए थोड़ा सा पीछे हटे, बल्ले के फेस को ऊपर किया और विकेट कीपर के ऊपर से गेंद गई। दूसरे रन के लिए निकल पड़े। यहां पर तालमेल में कमी, अक्षय सोनी और दोनों बल्लेबाज एक छोर पर। अब यहां से लौटना होगा राकेश पाटिल को, लेकिन देखना है कि अंपायर का निर्णय क्या आता है। फिलहाल लेट कट किया था राकेश ने, गेंद गई थी थर्ड मैन पर। 1 रन पूर्ण हो गया था, दूसरा रन लेना चाहते थे। अक्षय ने कोई दिलचस्पी नहीं दिखाई। 1 विकेट और गिरता हुआ रनआउट के माध्यम से स्कोर है 15 रन। 38 रनों का लक्ष्य रखा गया है। 23 रनों की और आवश्यकता। मनीष जी क्या लगता है, यहाँ पर रन भी बन रहे हैं, विकेटें भी गिर रही हैं, काफी कुछ हो रहा है मैदान के बीचों बीच। मला असं वाटतं की खेळाडू एन्जॉय करत नाही, पण त्यांचे सर्व चाहते फुल एन्जॉय करतात. या ठिकाणी कुठलंच तिकीट नाहीये या स्पर्धा पाहण्यासाठी. विना तिकीट खूप चांगलं मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवता येते. आज ब्लॉकबस्टर सिनेमे मॅक्सेस मॉलला लागलेले आहेत, पीव्हीआर सिनेमाजला लागलेत, पण त्या ठिकाणी मात्र प्रेक्षकांची गर्दी नाहीये. गर्दी आहे या स्पर्धेसाठी. बीएलआर स्पोर्ट्स प्रेझेंट मिलाबाई द प्रीमियर लीग सीझन 4. बिल्कुल, यहाँ पर सारे दर्शकों का जमावड़ा हम देख रहे हैं। दर्शक काफी उत्सुक भरी नजर से इस मुकाबले को देखते हुए। सेमीफाइनल का ये मुकाबला टर्फ एडिक्ट विरुद्ध अम्मू 11 के बीच में। ये ओवर की अगली गेंद, एक बार फिर से यह छोटी गेंद थी, घूमकर इस गेंद को खेल दिया। बहुत तेज गति से दौड़ लगाई थी डीप के वहां पर खिलाड़ी, लेकिन एक ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रन। पहला ओवर समाप्त, 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। 12 गेंदों में 22 रनों की आवश्यकता। 12 बॉल्स 22 रन्स टू विन। चला, नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचा आहे. बघा, अमेय हा जो गोलंदाज आहे या की बॉलर राहिलेला आहे पांडेजी, आणि त्याचमुळे त्या गोलंदाजावर सर्वात जास्त विश्वास होता की तो कमीत कमी धावा खर्च करेल, पण त्या गोलंदाजाच्या विरोधात बनवल्या गेलेल्या आहेत एकूण 16 धावा, आणि त्याचमुळे आता जो आव्हान आहे ते थोडंसं सोपं झालेलं आहे. 12 बॉल्समध्ये 22 धावांची गरज, आणि जमेची बाजू ही आहे टर्फ ॲडिक्स बिर्ला पॅकर्सच्या वतीने बक्षीस आहे. प्रत्येक षटकासाठी 2,000 रुपयाचं बक्षीस, 3,000चं बक्षीस आहे. आणि आता आवाज थोडासा अजून जास्त वाढलाय. 3, 4, 5 ही रक्कम तर वाढतच जाईल. आणि या ठिकाणी किशोर शेट्टी यांच्या वतीने प्रत्येक षटकासाठी 1,000 रुपये तर आहेच. तर या ठिकाणी पाहूया बक्षिसाची रक्कम वाढते आणि आता तसेच स्ट्रोकची रेंज सुद्धा पांडेजी वाढते का. अक्षय सोनी 12 गेंदे 22 रन। राकेश, ये निर्णायक ओवर रहेगा मनीष। राकेश की एक गेंद, स्टैंड ऑन डिलीवर, गेंद जाती हुई मिड विकेट बॉर्ड लाइन के बाहर। दर्शनीय, लाजवाब, बेहतरीन सिक्सर। हम दोनों हैं जुदा जुदा
थँक्यू. मला एक चित्रपटाचा डायलॉग आठवला की हे बिर्याणीची पाकिट देऊन मागवलेले प्रेक्षक नाहीयेत, हे तर आपल्या मनाने आपल्या संघाचं समर्थन वाढवण्यासाठी आलेले प्रेक्षक आहे. दोन्ही संघाच्या प्रेक्षकांचं जोरदार स्वागत. या षटकाला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 22 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही 16ची गरज आहे. किशोर यांच्याकडून या षटकासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक षटकासाठी 500 असतील पण हात चौकार स्वीपर गवस्ती मारेशा पार 4. गरज आहे. किशोर शेट्टी यांचे मालकांच्या वतीने प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. अक्षय सोनीसाठी आणि बिल्ला पायकर यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी अक्षय सोनी अनस्टॉपेबल, अनबिटेबल, अनप्रिडिक्टेबल एक जबरदस्त तोडफोड फलंदाजी अक्षयच्या वतीने पाहायला मिळाले. 10 बॉल्स मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. बिल्कुल अपने चिर परिचित अंदाज में बल्लेबाजी करते हुए अक्षय सोनी इस बार फिर सफल होकर थोड़ा सा अंदर आकर इस गेंद को खेल दिया. निचला हिस्सा लगा, फाइन लेग पर ये गेंद गई. एक रन से ज्यादा कुछ नहीं. मैंने कहा मनीष कि ये निर्णायक ओवर रहेगा. राकेश सुवर्णा गेंदबाजी कर रहे हैं और अब इस 1 रन के साथ स्कोर पहुंच चुका है 27 रनों पर. अभी भी 11 रनों की और आवश्यकता. गेंदें बची हैं 9 गेंदें 11 रन. एक दर्शक एक डगआउट की अगर बात करें तो बिल्कुल उत्साहित, हर्षोल्लास. ओवर द विकेट राकेश. अच्छी गेंद यहां पर कट करते हुए कवर पॉइंट क्षेत्र पर आसिफ मौजूद. 1 ही रन मिलेगा. स्कोर पहुंच चुका है 27 रनों पर. अभी 28 रनों पर 10 रनों की और आवश्यकता. 8 गेंदे 10 रन, 10 रन 8 गेंदे. 8 बॉल्स 10 रन टू विन. राकेश तैयार, लंबा रनअप है. अगली गेंद क्या होगी? ये ओवर की अगली गेंद चहलकदमी करते हुए क्रीज के बाहर निकले. इस गेंद को खेल दिया. बिल्कुल थोड़ा सा कैजुअल अप्रोच था. मिड विकेट पर वहां पर लपके गए और ये विकेट गिरा. मनीष, क्या यहां पर मैच टर्न आउट होगा? मॅच टर्न होण्याची वेळ आलेली आहे असंच जाणवू लागलं. कारण अक्षयचा तो स्ट्रोक मात्र जर सीमारेषेच्या बाहेर गेला असता तर सामना खुला झाला असता. रिस्क होती, रिस्क त्याने स्वीकारली. पण मात्र आता दडपण कदाचित वाढू शकेल. कारण एक सेट बॅटर जेव्हा एक प्रमुख फलंदाज जो जास्तीत जास्त दबा गोळा करतो आपल्या संघासाठी आणि तो जेव्हा खेळपट्टीवर असतो ते एक रिलॅक्स असतो. आपण पॅव्हेलियन बॉक्समध्ये खेळाडू रिलॅक्स असतो पण तो आता बाहेर आलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा दडपण वाढते. 7 बॉल्स मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 10 धावांची. 7 बॉल्स 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. हार जा सब कुछ जिंदगी में, फिर भी जीतने की उम्मीद जिंदा रख. तो यहां 7 गेंदों में 10 रनों की आवश्यकता. गणपत गए हैं साथ निभाने के लिए लाला का. तर या ठिकाणी दीपक ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असेल. मैदानाच्या गणपत गेलेले आहेत. 7 बॉल्स मध्ये आता 10 धावांची गरज आहे. पाहूया षटकाराच्या वतीनं खातं खुललं जाते का. म्हणतात ना की जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून प्रत्यक्ष पाहायला मिळतोय आणि कुठलाच संघ माघार घेण्याच्या तयारीमध्ये नाही. इतका मोठा प्रवास केलाय तर आम्ही जिंकणारच तोच आविर्भाव आतापर्यंत पाहायला मिळालाय. राकेश तयार. शॉर्ट बॉल राईज जास्त मिळतोय. पंचाच्या वतीने उंचीचा दाखला घेतला गेला. व्हाईट बॉलची 1 धाव मिळणार आहे. एका धावेचा मिळतोय बोनस. टर्फ ॲडिक्टला जिंकण्यासाठी 7 बॉल्स 9ची गरज. 7 गेंदे 9 रन. बिल्कुल सही कहा मनीष आपने कि जितना गहरा संघर्ष जीत उतनी शानदार होगी. लेकिन अभी भी यहाँ संघर्ष पूर्ण माहौल चल रहा है. संघर्ष की घड़ी यहाँ पर दोनों टीमों के लिए है. तब चाहे गेंदबाजी की बात करें या बल्लेबाजी की बात करें. गणपत तैयार. राकेश एक छोर से गेंदबाजी के लिए तैयार. दाएं हाथ से ओवर द विकेट. ये थोड़ी सी विविधता थी, गति में परिवर्तन किया था इस गेंद में. 1 रन इस दरमियान पूर्ण करते हुए लेग बाई के जरिए और इस 1 रन के साथ ओवर हुआ दूसरा. समाप्त 2 के बाद 3 विकेटों के नुकसान पर स्कोर पहुंचता हुआ 30 रन. अब 6 गेंदों में 8 रनों की आवश्यकता. 6 गेंदे 8 रन, 8 रन 6 गेंदे. चला सर डिस्कशन कुठलंच नको प्लीज प्लीज. अमू आपल्याकडे अजून एक सामना खेळवायचा आहे. फायनल सामना असणार आहे. प्लीज कुठलंच डिस्कशन करू नका. नवीन बॉलर यूज करायचा आहे. ही आता डिस्कशन करण्याची वेळ नाही आहे.
अंतिम सामना सुद्धा 3 षटकांचा व्हायला हवा अशी अपेक्षा आम्हाला आहे. तर प्लीज पंच आपण देखील त्यांना कळवायचं, आपण लगेच बॉलिंग मार्कवर बॉलर पाठवून द्यायचा आहे विदाउट वेस्टिंग अ मोमेंट. 6 गेंदों में 8 रनों की आवश्यकता. अब ये निर्णायक ओवर करने के लिए एक बार फिर से गेंदबाज जो आ रहे हैं, सीताराम अ मैन विद गोल्डन आर्म. हमने टोरंटो में देखा था जब वो मुकाबला पाकिस्तान के विरुद्ध, और टीवी सेट्स बंद हो चले थे. भारतीय टीम की बड़ी ही दयनीय स्थिति थी. पाकिस्तान के विरुद्ध में वो फ्रेंडशिप कप खेला जा रहा था, लेकिन जब सुबह उठे, जब हमने समाचार देखा तो ये समाचार था कि दादा मैन उभरे थे, मैन विद गोल्डन आर्म. ये जो गेंदबाज आया है जिनका नाम है सीताराम, इन्होंने जू चंद्र में भी एक बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी. इसके पहले वाले मुकाबले में मैच विनिंग गेंदबाजी की. उदय पाटिल जैसे एक बड़ी शख्सियत को वहां पर शांत रखा था, उनके बल्ले पर ग्रहण लगाया था. इस निर्णायक क्षणों में ये गेंदबाज किस तरह से चमकेगा. सीताराम तैयार फील्डिंग प्लीज में. प्लीज अमूल्य वन बघा, वेळ नाही आमिर भाई, इतका वेळ आपल्याकडे नाहीये. अंतिम सामना खेळवायचा आहे, जो कमीत कमी 3 षटकांचा व्हायला पाहिजे. समय ज्यादा न लें. फील्डिंग में तब्दीलियां हो रही हैं. निर्णायक क्षण जरूर है. मनोबल यहां देखना है. इस समय जिस टीम का मनोबल अच्छा, वो टीम निश्चित रूप से मुकाबले को जीतेगी. ये 100% है. आपको अपना मनोबल बरकरार रखना होगा, होश में रहना होगा. जोश को रखें लेकिन होश के साथ खेलें. सीताराम की ओवर की पहली गेंद, यहां पर फ्लाइटेड गेंद थी, पैरों पर लगी है या बल्ले पे लगी है, और जब तक आमिर इस गेंद को फाइन लेग पर फील्ड करते, इस दरमियान बल्ले पर लगी है. 2 रन पूर्ण करते हुए 2 महत्वपूर्ण रन. अब यहां से आंकड़ा आ रहा है 5 गेंदों में 6 रन. या मोमेंटला चौकार आणि षटकारांची गरज तर नाहीये, पण डबल्स देखील तितकंच महत्वपूर्ण योगदान देऊ शकते. आणि या 2 धावा खरंच एक उलटफेर करणारा ठरू शकतील. सामना थोडा जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातोय गणपतच्या माध्यमातून. आता जिंकण्यासाठी 5 बॉल 6 धावांची गरज. क्लोज मोमेंट तुम्हाला या शेवटच्या सेमीफायनल सामन्यामध्ये पाहायला मिळते. बिल्कुल. अब यहां बल्लेबाज की बुद्धिमत्ता को देखना होगा, कितने कैलकुलेटिव हैं और किस तरह से कैलकुलेटिव बल्लेबाजी करते हैं. रिस्क भी ले तो कैलकुलेटिव ले, क्योंकि 5 गेंदे 6 रन, ये सेमीफाइनल का मुकाबला है. सीताराम तैयार, यहां पर सफल हुए, इस गेंद को मोड़ दिया. फाइन लेग की तरफ गेंद जा रही है. क्या यहां पर दूसरे रन के लिए निकल पड़े हैं, तीसरा रन लेना चाहेंगे. थ्रो आता हुआ, और यहां पर देखना है, मिस कर गए. 3 रन बटोरा गया. बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब. 4 गेंदे 3 रन, 3 रन 4 गेंदे. सीताराम की पिचिंग लेग स्टंप के करीब की जा रही है. बघा, प्रेयसीला खुश करण्यासाठी आकाशातील चांद तारे तोडण्याची गरज नाही, डेरिव्हेटिव्हने काम होऊन जाते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जास्तीत जास्त धावासाठी 4 7ची गरज नाही, 3 ने सुद्धा काम होऊ शकते. 3 मिळत आहेत आणि इक्वेशन सोपं झालेलं आहे. जिंकण्यासाठी 4 बॉल्स मध्ये 3 ची गरज. 4 गेंदे 3 रन. सीताराम की अगली गेंद, ये फ्लाइटेड गेंद, यहां पर देखिए मिस करते हुए बल्लेबाज. डॉट गेंद. मैदान पे काफी कुछ देखने को मिल रहा है. जितने जोश में हम आ गए हैं, उससे कई गुना जोश में मैदान के बीचों बीच मुकाबला. 3 बॉल्स मध्ये 3 धावांची आता गरज आहे. हा डॉट बॉल मात्र सोन्याच्या किमतीसारखा होता अमू 11 साठी. अजय देवगणने जितका दृश्यम चित्रपटामध्ये सस्पेन्स आणवता, तितका सस्पेन्स या सेमीफायनल सामन्यामध्ये या 2 संघांनी आणलेला आहे. जिंकेल कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये. 3 बॉल 3 ची गरज. 3 गेंदे 3 रन. यहां पर बहुत अच्छी गेंद, लेकिन उतने ही अच्छे तरीके से इस गेंद को कट कर दिया. 1 रन. और अब 2 गेंदे 2 रन. 2 गेंदे 2 रन. मनीष, अब तक का ये बेहतरीन टूर्नामेंट का ये बेहतरीन मुकाबला होता हुआ. 2 गेंदे 2 रन. कंपलसरी चेजिंग है, आपको हर हाल में 2 रन बनाने हैं. ये महत्वपूर्ण गेंद जरूर रहेगी. चला, या ठिकाणी आता जिंकण्यासाठी गरज आहे 2 बॉल्स मध्ये 2 धावांची. चला, मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा प्लीज. 3 षटकांचा फॉर्मॅट आहे. आपल्याला यानंतर अजूनही एक अंतिम सामना खेळवायचा आहे. म्हणतात ना की हार मानू नका. जर तुम्ही हार मानली तर वारंवार हरण्याची सवय लागते. त्याचमुळे जिद्दीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघांकडून पाहायला मिळते. त्याचमुळे आता अमू 11 या कमीत कमी धावांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. 2 बॉल्समध्ये 2 ची गरज. सीताराम मात्र आपला पूर्ण अनुभव झोकतोय या पुढच्या 2 बॉलवर. अनुभव यहां पर जीतेगा कि क्या होगा. सीताराम की ये गेंद, यहां पर ये डॉट गेंद, और क्या रनआउट होने की संभावना, और 1 रन पूर्ण.
देखिए बिल्कुल गजब की रनिंग बिटवीन द विकेट, हाथों में गेंद जिस तरह से सूरमा चुरा लिया गया और एक रन यहां हाथों में गेंद होने के बावजूद चुराते हुए एक गेंद एक रन. एक बॉल एकची गरज आहे. कुठलीच सुपर ओव्हर नाहीये, कुठलाच बॉल आउट नाहीये, कुठलाच विकेटचं फॅक्टर नाहीये. फक्त एक धाव पूर्ण करावीच लागेल. एका बॉलवर आता एक धाव पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. एका बॉलमध्ये 6 धावा होताना तुम्ही पाहिलेले आहेत, पण एका बॉलमध्ये एक होत नाही असं कित्येक वेळा आम्ही पाहिलेलं आहे. त्याचमुळे हा बॉल मात्र आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम बॉल हाताळावा लागणार आहे. गोलंदाज सीतारामला म्हणतात ना की या ठिकाणी दम दाखवावा लागेल. देखे जरा किसमें कितना है दम. बिल्कुल सेमीफाइनल का मुकाबला कैसा होना चाहिए, तो सेमीफाइनल का मुकाबला बादशाह ग्राउंड पर मीरा भाईंदर प्रीमियर लीग संस्करण 4 का ऐसा होना चाहिए जहां पर दो टीमें आपस में यहां कश्मकश करती हुई एक गेंद एक रन. टर्फ एडिक्ट विरुद्ध अम्मो 11. टर्फ एडिक्ट को एक गेंद पर एक रन की आवश्यकता. सारे खिलाड़ी छावनी में तब्दील. यहां पर बल्ले के करीब 4 खिलाड़ी. एक सिली मिड ऑन, सिली मिड ऑफ, फॉरवर्ड शॉर्ट लेग, सिली पॉइंट, शॉर्ट फाइन लेग, गली, कवर पॉइंट, मिड ऑफ, लॉन्ग ऑन 30 गज के दायरे के थोड़ा सा बाहर एक डीप मिड विकेट. सीताराम तैयार और यहां पर ये फुल टॉस गेंद थी. इस दरमियान एक रन पूर्ण करते हुए और यहां पर टर्फ एडिक्ट ने ये मुकाबला जीत लिया है, फाइनल में प्रवेश कर लिया. क्या बेहतरीन मुकाबला. अब फाइनल का मुकाबला होने जा रहा है टर्फ एडिक्ट विरुद्ध कंधारी किंग्स. थँक्यू. अजून अधिक जरा बाकी आहे. चला कॅप्टन यायचं. अक्षय सोनी आप आइए प्लीज. अक्षय सोनी आप फास्ट आइए. अक्षय सोनी आप फास्ट आइए. आपण टॉस करेंगे. कंधार किंग्स टीम कॅप्टन रेडी राहा. सन्मान्य विष्णुकांत शर्मा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. आपण यायचं आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. दीपक ठाकूर यांच्या